हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहात सगळे? तर आज मी या माझ्या पार्लर व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्लरचंच एक इन्फॉर्मेशन देणार आहे. म्हणजे पार्लर ओपन करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात किंवा काय काय इम्पॉर्टन्स आहे. पार्लर जर छोटं तुम्हाला ओपन करायचं आहे किंवा घरगुती ओपन करायचं किंवा मोठ्या ठिकाणी ओपन करायचं तुम्हाला पार्लर, त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात हे मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पार्लर ओपन करण्यासाठी स्वतःचं ओनरशिपमध्ये किंवा म्हणजे भाड्याने म्हणा किंवा घरगुती पार्लर, असं कोणतंही पार्लर ओपन करण्यासाठी तर पहिलं तुम्हाला कोर्स करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पार्लरचा कोर्स, बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स. ठीक आहे. बेसिक कोर्स जर तुम्ही केला असेल तर बेसिक कोर्समध्ये सगळ्या बेसिक गोष्टी असतात. म्हणजे आयब्रो शिकवतात, हेअर कट, फेशियल, नॉर्मल फेशियल कसं करतात, वॅक्सिंग कसं करतात, ह्या सर्व नॉर्मल गोष्टी त्यामध्ये असतात. तर तरी पण तुम्ही पार्लर ओपन करू शकता, पण तुम्हाला जास्त नॉलेज नसतं. ठीक आहे. आणि ॲडव्हान्स कोर्स जर केला असेल तर खूपच चांगलं आहे. ॲडव्हान्स कोर्समध्ये सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी शिकवलेल्या असतात. ठीक आहे. म्हणजे बेसिक असून आयब्रोज, हेअर कट, फेशियल, वॅक्सिंग हे असून मेकअपचं सांगतात, हेअर कलरचे वेगवेगळे टेक्निक सांगतात. तर हेअर कलरमध्ये तर जास्त पैसे असतात आणि हेअर कटिंग्स भरपूर शिकवले आहेत. म्हणजे ॲडव्हान्स हेअर कटिंग शिकवल्या जातात ॲडव्हान्स कोर्समध्ये. म्हणून ॲडव्हान्स कोर्स करणं गरजेचं आहे, म्हणजे पार्लर जर ओपन करायचं असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्लर ओपन करण्यासाठी तुम्हाला वस्तू घेण्या गरजेचे. म्हणजे पार्लरमध्ये काय काय गोष्टी लागतात या गोष्टी घेणं गरजेचं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही नॉर्मलच गोष्टी घ्या, म्हणजे जास्त घेऊ नका. ज्या महत्त्वाच्या आहेत छोट्या मोठ्याने थोडं लिमिटेड वस्तू घ्यायच्या. ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी कशा कशा प्रकारे वस्तू घेतल्या आहेत, तर हे तुम्हाला मी दाखवते माझ्या पार्लरमध्ये. तर पार्लर ओपन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आता मी तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे. पहिलं तर तुम्हाला अशी आयब्रोजची सीझर पाहिजे. ठीक आहे. आयब्रोजचा थ्रेडर तुम्हाला घ्यावा लागेल. सर्वात पहिलं तर आयब्रो थ्रेडर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आयब्रोजसाठी ही कैची, जे केस एक्स्ट्रा केस असतात ते कट करायला. ठीक आहे. आणि असा आयब्रोजचा पावडर घ्यावा लागेल आणि असा छोटासा मिरर म्हणजे आयब्रोज बघायला. ठीक आहे. आणि हेअर कटिंगसाठी सीझर तुम्हाला एखादी घ्यावी लागेल. ठीक आहे. एखाद दोन. आणि त्याच्यानंतर हेअर कटिंगचं ॲप्रन असतं. तर तसे माझं घरगुती पार्लर आहे, म्हणजे घरामध्येच माझं छोटं पार्लर आहे. त्याच्यामुळं मी लिमिटेड वस्तू सगळ्या घेते. फेशियलचे जे किट आहेत त्यात 3 ते 4 घेते, जास्त मी घेत नाही. कारण की जसं वॉकिंग असतं कस्टमरचं, जेवढे येतात घरगुती पार्लरमध्ये जास्त म्हणजे कंटिन्यू नसतात, दिवसातून एखाद दोन असेल तर त्याप्रमाणे मी प्रोडक्ट घेते हे सगळे. ठीक आहे. तर फेशियल किट मी तुम्हाला दाखवते. हा माझा 2 फेशियल किट हे असे घेतलेत मी. एक डायमंडचा आहे आणि हा हर्बल स्पा फेशियल आहे ऑक्सिजनचा. आणि हे फेशियल म्हणजे असे आहेत ना की म्हणजे सर्व स्किनला पण चालतात आणि म्हणजे याच्याने कोणता साईड इफेक्ट होत नाही. आणि जर फेशियल करणं हे आपल्या हातात असं, म्हणजे आपण जशी टेक्निक आहे आपली फेशियल करायची, म्हणजे स्क्रब करतो, क्लिन्झिंग करतो, मसाज करतो, पॅक लावतो, हे जर आपण प्रॉपर केले ना तर कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट होतच नाही. त्याच्यामुळं हे किट आपण जे आणतो ना एखाद दोन म्हणजे घरगुती पार्लरसाठी, तर सर्व स्किनला सूट होतात. म्हणजे बट आपण सावळ्या स्किनसाठी स्पेसिफाईड जो असतो तोच यूज करायचा. गोऱ्या स्किनसाठी, आता सावळ्या स्किनसाठी आहे, गोऱ्या लेडीज लोकांसाठी आहे. ठीक आहे. तर असे 2 मी घेऊन ठेवलेत. आणि अजून माझ्याकडे फ्रूट फेशियल आहे, पपाया फ्रूट फेशियल सर्वात बेस्ट असतं, तर तो मी एक घेऊन ठेवला आहे. ठीक आहे. इथं त्याचं स्क्रब आहे पाठीमागे, पॅक स्क्रब. असं हेअर स्पा एक घेऊन ठेवला आहे, लॉरियलचा हेअर स्पा आहे. लॉरियल हा सर्वात चांगला ब्रँड आहे. तर हेअर स्पाचं रिक्वायरमेंट कोणाची असेल तर मी हेअर स्पा पण करते. आणि माझ्याकडं हेअर कटिंगचं ड्रायर आहे, ड्रायर मी घेऊन ठेवलं हेअर कटिंगसाठी. ठीक आहे. आणि हेअर स्टाईलसाठी माझ्याकडं हे कर्ल्स मशीन आहे, वरती ही जी आहे ही कर्ल्स मशीन आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रेटनर आहे, कोणाला स्ट्रेटनिंग करायचे तर स्ट्रेटनर पण आहे माझ्याकडे. ठीक आहे. सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी घेऊन ठेवल्या. टिश्यू पेपर आहेत जर कधी फेशियलला यूज लागलं तर. आणि यू पिन्स आहे हेअरस्टाईलसाठी मी हे सगळे हेअरस्टाईलच्या वस्तू घेतलेल्या आहेत. ठीक आहे. हे बघा, सर्व वस्तू म्हणजे घेऊन ठेवल्या हेअरस्टाईलसाठी काय काय लागतात आपल्याला. ठीक आहे. आणि मेकअपसाठी पण काय काय, फाउंडेशन,
अजून काय मेकअपचं सर्व गोष्टी मी घेऊन ठेवल्या. मेकअपचा मी नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, ठीक आहे, मेकअपच्या प्रोडक्टचा. त्याच्यानंतर अजून पण मी घेतलेलं आहे म्हणजे हेअर कटिंगनंतर केस सेट करायला हा कोम आहे, वॅक्सिंग स्ट्रिप्स आहेत, वॅक्स पण घेऊन ठेवलेला आहे, ठीक आहे. आतमध्ये वॅक्स आहे, वॅक्स हिटर आहे आणि हा ट्रिमर आहे. लहान मुलांच्या केस कापल्यावर ट्रिमरची गरज असते, तर हे म्हणजे ते केस सगळे आहेत ते काढायला, पाठीमागचे किंवा कल्ल्या असतात लहान मुलींच्या, ते सगळं क्लीन करायला ट्रिमर घेऊन ठेवलेला आहे. ज्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांनाच, सगळ्यांनाच ट्रिमरची गरज नसते, म्हणजे त्यांच्या आयांनी सांगितलं तरच, नाही तर ट्रिमर यूज नाही करत मुलींना. त्याच्यानंतर फेशियलसाठी जो आपल्याला स्टीम लागतो तो अशा प्रकारचा स्टीम आहे माझ्याकडे. आणि जे फेशियलला कपडे असतात कॉटन, हे सगळे क्लीन करून मी ठेवते, ठीक आहे. स्वच्छ धुवून डेटॉलमधून काढून मी ठेवते, तरच ते हायजीन राहतं फेशियलचं. नाहीतर मग हायजीन आपण ठेवलं नाही ना, दुसऱ्या स्किनवर तसंच यूज केलं किंवा व्यवस्थित धुतलं नाही तर क्लायंटला फोडा वगैरे यायची कंप्लेंट असू शकते. बट माझी कधीच कंप्लेंट आली नाही, कारण मी सगळं क्लीन ठेवते वस्तू. अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या इम्पॉर्टंट बेसिक वस्तू आहेत त्या असणं गरजेचं आहे, ठीक आहे. कारण कधी पण कोणते पण कस्टमर अचानक येतात. आणि माझ्याकडे ही अशी डॉल आहे हेअरस्टाईलची, तर हिच्यावर कधी कधी हेअरस्टाईल करते मी. आणि माझे हे सगळे सर्टिफिकेट मी इथं लावले. पहिला मी बेसिक कोर्स केलेला, तर हा बेसिकचा आहे. त्याच्यानंतर मी ॲडव्हान्स कोर्स केला, तर हे ॲडव्हान्सचं सर्टिफिकेट आहे. मेकअप कोर्स केलेला त्याचा पण सर्टिफिकेट आहे. तर हे सगळे सर्टिफिकेट मी असे लावलेले आहेत. तर अशा प्रकारे वस्तू तुम्हाला पार्लर ओपन करण्यासाठी लागणारे आहेत. आणि ज्या ज्या गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये क्वालिटीज पाहिजे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या का, कोणते कोणते कोर्स म्हणजे कशा प्रकारे कोर्स केले पाहिजे, बेसिक, ॲडव्हान्स, ठीक आहे. बेसिक पण चालतो आणि ॲडव्हान्स पण चालतो, म्हणजे ॲडव्हान्स करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलवर जास्त सबस्क्रायबर्स आलेले नाही आहेत, बट मला होप आहे की सबस्क्रायबर्स वाढतील. त्याच होपच्या याच्याने मी पुढं जात आहे. थँक्यू.